नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता आशू आणि शिवा पाना गँगसोबत दबंग स्टाईलने आता पार्टीमध्ये डान्स करत असतात. भाऊ आणि सीताईसुद्धा खूप खुश झालेले असतात आणि दोघेही आशू आणि शिवाला साथ देत आता पार्टीमध्ये दणकेबाज नाचू लागतात. आणि त्यानंतर आता इकडे कीर्ती आणि सुहास बसलेले असताना आता बाकीचे कीर्ती आणि सुहासलासुद्धा डान्स करण्यासाठी उठवतात. तर इकडे संपदा आता दिव्याला डान्स करण्यासाठी आग्रह करते. त्यानंतर आता इकडे चंदन ते सगळं बघत असतो. इकडे आता बेफान होऊन शिवा आणि आशू डान्स करू लागतात. एकमेकांच्या हातात देत दबंग स्टाईलने शिवा आता आशूसोबत डान्स करत असते. आणि लगेच आता कीर्तीसुद्धा बेफान होऊन आता दिव्यासोबत डान्स करू लागते. आणि दिव्या आता असा डान्स करत असते की जणू काही दिव्या ही प्रेग्नंट नव्हतीच आणि दिव्याला काहीच झालं नव्हतं. एकदम सगळं काही देभान विसरून आता आनंदाचा उपभोग घेत दिव्या आणि कीर्ती डान्स करत असताना चंदन आता त्या दोघींना बघतो आणि बघतच राहतो. इकडे आता शिवा गुलाबाचे फूल आपल्या हातात घेते आणि ते फूल आता आशूला देते. पटकन आशू आनंदाने आता ते फूल त्याच्या कानामध्ये लावतो आणि डान्स करू लागतो. शिवाचा हात धरून आशूने आता दबंग स्टाईलने भन्नाट डान्स सुरू केलेला असतो. त्याच वेळेस आता दिव्या आणि कीर्तीचे लक्ष आता चंदनकडे जाते. चंदन त्यांना बघत असतो. ते बघून आता लगेच कीर्ती आणि दिव्या आता थोड्याशा बाजूला होतात. आणि इकडे आता सगळेजण डान्स करत असताना सुहास हा आता बाजूला येऊन वेटरकडे येतो. आणि सुहास आता त्या वेटरला ड्रिंकचा एक ग्लास मागतो. तेवढ्यात तो वेटर आता ड्रिंकचा ग्लास आणायला जातो. इकडे सुहास इकडे तिकडे बघत आता तिथे उभा असताना पाठीमागून ड्रिंकचा ग्लास घेऊन आता अंजली तिथे उभा असताना सुहासला आता भास होतो. सुहास आता खूप डचकतो, पण त्याच वेळेस भानावर येत आता वेटर तिथे उभा असतो आणि तो घाबरतच थरथरत्या हाताने आता सुहास तो ड्रिंकचा ग्लास वेटरकडून आपल्या हातात घेतो. इकडे आता आशू, शिवा आणि संपदा तिघेही आता सुहासकडे बघत असतात. तेवढ्यात पाठीमागून माझ्या तिथे येतो आणि म्हणतो, काय बघताय? आता संपदा म्हणते की सुहास जीजूंना जरा घाबरल्यासारखे वाटतात, असं तुम्हाला नाही वाटत का? माझ्या म्हणतो की संपदा, त्याचं काय आहे ना, तुला ना आता रॉकीची आठवण येत असेल म्हणून कदाचित तू ड्रिंक्स घेतली ना, ती तुला जास्त झाली असेल. तेवढ्यात आता आशू म्हणतो, गप्रे माझ्या, तिला बोलू नको, ती बरोबर बोलते. तेवढ्यात आता संपदा म्हणते, इकडे या, मी तुम्हाला दाखवते. संपदा आता आशू आणि शिवाला घेऊन थोडी बाजूला जाते. इकडे सुहास आता तो दारूचा पेक पिऊ लागतो. तेवढ्यात कीर्ती तिथे येते आणि सुहासला म्हणते की सुहास, अरे तू काय करतोयस? ऑलरेडी तू खूप प्यालायस आणि तुला खूप चढली. आता एक घोट जरी पिशील ना, माझे इतकं कुणी वाईट असणार नाही. तेव्हा आता सुहास म्हणतो की अगं कीर्ती, मी पुन्हा त्या अंजलीला बघितलं. कीर्ती म्हणते की काहीही बोलू नकोस, तुला चढली. आणि कीर्ती आता सुहासकडून तो दारूचा पेग आपल्या हातात घेते. इकडे आता सुहास म्हणतो की मी एक काम करतो केटू डार्लिंग, मी ना आता सरळ वर झोपायला निघून जातो. इकडे आता तेवढ्यात भाऊ हे अनाऊन्समेंट करतात. भाऊ म्हणतात की इकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सुहास आणि कीर्ती आता भाऊंच्या त्या आवाजाकडे लक्ष देऊ लागतात. पटकन भाऊ आता आशू आणि शिवाला त्यांच्याकडे बोलावतात. ते तिथे येताच आता भाऊ म्हणतात की खरं तर आजच्या या प्रसंगामध्ये मला एका व्यक्तीचं कौतुक करायचंय. कौतुक करणं त्या व्यक्तीला आवडणार नाही, पण मला ना ते कौतुक करणं फार गरजेचं असल्यासारखं वाटू राहिलंय, असे भाऊ बोलतात. आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात की खरं तर माझ्या सुनेबद्दल मला बोलायचं आहे. माझी सून म्हणजे शिवा, आणि आमची सून कशी असेल याबद्दल सीता आणि मला कायमच प्रश्न होता. भाऊ म्हणतात खरं तर आमचं नशीब बलवत्तर, म्हणून आम्हाला अशी सून मिळाली. शिवा आता खुश होते, ते सगळं ऐकत असते. सीताई म्हणते की लहानपणापासून ना आमचा आशू खूप लाडात वाढला आणि आम्ही ना लहानपणापासून त्याची खूप काळजी करत आलो. सीताई म्हणते की पण शिवा आशूच्या आयुष्यात आल्यामुळे आमची काळजी संपली. तेवढ्यात भाऊ म्हणतात की या आनंदाच्या प्रसंगी तुम्ही सगळेजण इथे आलात, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. असे म्हणत भाऊ आता सगळ्यांचे आभार मानतात आणि पार्टीमध्ये आलेले प्रत्येकजण आता एकमेकाला भेटून निरोप घेऊ लागतो. आता गुपचूप कीर्ती आणि सुहास तेथून जाऊ लागतात. समोर दरवाजातून अंजली खरोखर तिथे आलेली असते आणि सुहास आता अंजलीला बघून खात्री करतो आणि लगेच बोट करत म्हणतो की तू इथे काय करतेस? आणि मी तुला शेवटचं सांगतोय, तुझा आणि माझा काही संबंध नाही बरं का. अंजली आता एकटक नजरेने सुहासकडे बघू लागते आणि रागाने आता सुहास आणि कीर्ती
कीर्तीकडे बघत अंजली म्हणते की ओळखलं असेल ना मला, मी कोण आहे ते. आणि अंजली आता पुढे पुढे येऊ लागते तर सुहास आता पाठीमागे जाऊ लागतो. तेवढ्यात पाठीमागून आशू सुहासच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की काय जिजू, तू ओळखतास का हिला? आणि हिला बघून तू घाबरलास वाटतं. अंजली एकटक नजरेने आता सुहासकडे बघू लागते. सगळ्यांचे लक्ष आता आशूकडे आणि सुहास अंजलीकडे जाते. भाऊ, लक्ष्मण, शिवा सगळेजण आता त्यांना बघू लागतात. पटकन आता खांद्यावर हात ठेवत आशू सुहासला म्हणतो की जिजू, नाही ओळखत का तू यांना? तर आता अंजली पुढे येते. सुहास म्हणतो नाही ओळखत मी हिला. तर आता अंजली म्हणते की सांग ना, खरं काय ते सगळं सांग. सुहास आता अंजलीला म्हणतो की मी नाही ओळखत तुला. आणि त्यानंतर आता सुहास म्हणतो की तू कोण? मी तुला नाही ओळखत आणि चल निघ इथून. तेव्हा अंजली पुन्हा एकटक नजरेने सुहासकडे बघते आणि एवढ्यात शिवा आता सुहासवर धावून येते आणि म्हणते की वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील म्हणून. तर आशू म्हणतो की तू ओळखलं नाही हिला जिजू? अरे अंजली हिचं नाव. आणि जेव्हा मला सत्य कळालं तेव्हा मला देखील शॉक बसला, असे आता शिवा सुहासला बोलते. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की अंजली तू सांग. तर इकडे आता सीताई म्हणते की शिवा हे सगळं काय चाललंय? तर अंजली म्हणते की थांबा मी सांगते. आणि त्यानंतर आता सुहासकडे बघत अंजली सांगू लागते. अंजली म्हणते मला सुहासने फोन केला होता आणि मला माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी पैशांची खूप गरज होती. अंजली म्हणते की त्याने मला सांगितलं की एका मोठ्या माणसाला फसवायचं आणि त्या बदल्यात तुला खूप जास्त पैसे मिळतील आणि फक्त माझं नाव कुठे समोर यायला नको. आणि मग मला कळलं की तो माणूस म्हणजे की यांच्याच घरचा आशू. आणि त्यानंतर मी हे सगळं त्याच्यामुळे केलं कारण मला पैशाची गरज होती आणि म्हणून मी आशूची कंपनी जॉईन केली. आणि नंतर मला कळलं की आशू एका मोठ्या कंपनीची डील करतोय आणि मग मी त्यामध्ये सामील झाले. आणि ती डील आता सक्सेस केल्यानंतर मग मला पार्टी हवी असे मी आशूला सांगितले. आणि मग मी आशूला घेऊन पार्टीमध्ये आले. पार्टीमध्ये येताच मी आशूच्या ड्रिंक्समध्ये काहीतरी औषध मिसळवलं आणि मग मी आशूला बेडरूममध्ये घेऊन गेले. भाऊ, सीताई सगळेजण आता ते ऐकत असतात. आणि त्यानंतर आता शिवा मग माझ्या घरी आली. नंतर मी हे सगळं का करत होती हे तिने शोधून काढलं आणि माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी मी हे सगळं करत असल्याचे शिवाच्या लक्षात आले. आणि त्यानंतर मग शिवाला सगळं समजलं आणि शिवाने मला माफही केलं. पण याचं सत्य सगळ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे म्हणून मलाही इथे यावं लागलं असे अंजली बोलते. वंदना, माई आजी, चंदन, दिव्या सगळेजण आता एकमेकांकडे टकमका बघू लागतात. आणि लगेच आता तिचा मोबाईल काढत अंजली म्हणते हे बघा, बँक रेकॉर्ड्स आणि बाकीचे डॉक्युमेंट्स हे सगळे मला सुहासने दिलं होतं. आणि अंजली आता ते सगळं मोबाईलमधील डॉक्युमेंट्स सीताईला दाखवते. सीताईला धक्का बसतो. पटकन सीताई आता ते भाऊंना दाखवते. बघून आता भाऊ रागाने म्हणतात की मला लाज वाटते, आपल्याच घरातल्या माणसाला फसवायला आपल्याच घरातल्या माणसाने मदत केली. आणि त्यानंतर आता हात जोडतच आशूकडे बघत आता सुहास म्हणतो की मला हे असं करायचं नव्हतं, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि ते ऐकताच आता सनकन सनासन पुढे येत आता शिवा सुहासच्या कानाखाली मारते. सनासन 3 ते 4 कानाखाली मारता क्षणी सगळ्यांना मोठा धक्का बसतो. माई आजी, वंदना सगळेजण तोंडाला हात लावतात. शिवा आता सनासन सुहासच्या कानाखाली मारत असते. शिवा म्हणते की तुला लाज वाटते? लाज वाटायला पाहिजे होती तुला. माझ्या नवऱ्यावरती तू असा आरोप करून माझ्या नवऱ्याला फसवायला निघाला होतास. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की तुला लाज वाटत नाही का? आणि यामुळे माझ्या आशूचं जेवण उद्ध्वस्त करून टाकायला तू निघाला होतास. आशूचं अख्खं करिअर तू बर्बाद करायला निघाला होतास. तुला काही अक्कल आहे का? असे म्हणत आता पटापट शिवा सनासन आता सुहासच्या कानाखाली मारत असते. सुहासने त्याच्या गालाला हात लावलेला असतो. सगळेजण ते बघत असतात. आणि लगेच आता शिवा ही कॉलर पकडून सुहासला म्हणते की तुला लाज कशी वाटली नाही? इकडे आता कीर्ती विचार करते की काहीतरी करावं लागेल, नाही तर आता सुहास गेला आणि आता हे तुझ्यावर सुद्धा येऊ शकतं कीर्ती. आणि तुला जर याच्यातून वाचायचं असेल तर आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल असा विचार कीर्ती करते. आणि त्यानंतर आता मोठ्या आवाजात कीर्ती म्हणते शिवा थांब.
आणि पटकन शिवा थांबून कीर्तीकडे बघते. आता कीर्ती ही सुहासच्या समोर येते आणि सुहासला धरून सणासण आता कीर्तीसुद्धा सुहासच्या कानाखाली मारते. ते बघून आता सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण अवाक होतात. तर कीर्ती म्हणते, का केलंस सुहास हे सगळं? मागितली होती माफी आणि सगळ्यांनी माफही केलं होतं. सगळेजण आता आनंदाने राहायला लागलो होतो. मग तू पुन्हा असं का केलंस? आता सुहासला देखील कीर्तीचे ते रूप बघून आता घाबरून आता सुहासला धक्का बसलेला असतो. आणि कीर्ती म्हणते की एकदम निर्लज्ज आहे तू सुहास. मी तुला किती वेळा सांगितलंय तरी तू सुद्धा तसंच वागतोयस. आणि कीर्ती मोठ्याने ओरडत म्हणते की यापुढे तू या घरात राहायचंच नाही आहे, कळलं का तुला? असे म्हणत कीर्ती आता सुहासला लुटू लागते. आता आशू रागाने सुहासची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुला जर जिवंत राहायचं असेल तर आत्ताचे आत्ता या घरातून निघ तू. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की नाही तर तुला या दोघी जिवंत सोडणार नाही, चल निघ. असे म्हणत आशू सुहासला जोराने ढकलून देतो. तेवढ्यात आता शिवा पळत येते आणि म्हणते की नाही आशू, मी याला असं सोडणार नाही. अरे तुला कळतंय का, तुला याच्यामुळे जेल झाली असती. आणि शिवा आता सुहासच्या पाठलागावर लागते. सुहास आता कुत्र्यासारखे पळू लागतो. आणि आता शिवाने तिची बाईक चालू केलेली असते आणि आता सुहासचा पाठलाग केलेला असतो. सुहास आता धडपडत दगडाला ठेचाळत पडत असतो. आणि एवढ्यात आता शिवा ही सुहाससमोर गाडी घेऊन येते आणि आता सुहास पालथा पडलेला असतो. दगडाला ठेचाळून शिवाचे तोंड फुटलेले असते. तेवढ्यात आता शिवा म्हणते की आता मी तुला सांगते, पुन्हा जर माझ्या फॅमिलीच्या मध्ये तू आलास आणि माझ्या आणि आशूच्या मध्ये आलास तर ही शिवा आता थांबणार नाही. यावेळेस थांबली पण यानंतर शिवा देखील तुला वाचू शकणार नाही. आणि असे म्हणत शिवाने आता सुहासला यमाचा दरवाजा दाखवून मरण दाखवलेले असते. आणि माझं हे शेवटचं वाक्य लक्षात ठेवायचं असे म्हणत शिवा रागाने सुहासकडे बघते आणि तेथून निघून जाते. इकडे आता तसाच सुहास हा रक्तबंबाळ होऊन पडलेला असतो. शिवा जाता जाता इकडे सुहास म्हणतो की शिवा, तुझ्यामुळे मी रस्त्यावर आलो आणि आता बघ मी सुद्धा तुला कसा रस्त्यावर आणतो ते. इकडे आता कीर्ती ही त्या पार्टीच्या ठिकाणी रडत असते. आशू आता शिवा येण्याची वाट बघत असतो. तेवढ्यात आता दिव्या ही चंदनला म्हणते, चंदन हा काय तमाशा आहे? चंदन म्हणतो की तुला कळतच नाही आहे का दिव्या, जरा आजूबाजूला बघ ना. आणि इकडे आता चंदन म्हणतो, जे झालं ते किती भयंकर आहे, कळतं का तुला दिव्या? इकडे सीताई म्हणते की कुठे कमी पडलो आपण? लक्ष्मण म्हणतो की यामध्ये सगळी चूक त्या सुहासची आहे आणि सुहास असं काही वागेल हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं आणि आम्हाला कळलंच नव्हतं. भाऊ म्हणतात, जावई म्हणून मी त्याची उगाच निवड केली होती का? ऑफिसमध्ये असताना तो सतत कामात असायचा आणि एवढंच काय, मी त्याची बाहेरून चौकशीसुद्धा केली होती. आता सीताई म्हणते की सुरुवातीला 1 वर्षापर्यंत आपण लग्नाला परवानगीसुद्धा दिली नव्हती. सीताई म्हणते की नंतर आपल्याला कळलं की त्याचं कीर्तीवर मनापासून प्रेम आहे म्हणून. कीर्ती आता रडायचं नाटक करत असते. कीर्ती म्हणते की मी ना त्याच्यावर प्रेम करूनच फसले. त्याच्याशी प्रेम केलं, चांगलं वागलं आणि तुमच्याबरोबर मी वाईट वागले असे म्हणत कीर्ती रडू लागते. आणि कीर्ती हात जोडतच म्हणते की आई प्लीज मला माफ करा, मी खूप चुकले म्हणत आता कीर्ती तिचे थोबाड स्वतःच्या हाताने मारू लागते. पटकन सीताई पळतच येते आणि कीर्तीला धरते. आणि सीताईने आता कीर्तीला धरलेलं असतं. तेवढ्या शिवा तिथे येते आणि शिवा म्हणते, मी त्याला काही नाही सोडून दिलं. कीर्ती रडतच शिवा शेजारी बसते आणि गुडघ्यावर बसत आता कीर्ती म्हणते की शिवा का सोडलं त्याला? मारून टाकायचं ना, तो त्याच लायकीचा आहे. तर शिवा म्हणते, मी कुणालाच मारू शकत नाही. शिवा म्हणते, पण तो या घराच्या आसपास जरी दिसला तरी त्याची अवस्था खूप वाईट होईल एवढंच मी सांगते. कीर्ती आता ती ऐकून रडू लागते. आता कीर्ती पुन्हा नाटक करत म्हणते की तू मला मार शिवा, मला ना या घरात नाही राहायचं. आणि इकडे दिव्या विचार करते की ही कीर्ती काय नाटक करते, किती ड्रामा करते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघा कीर्तीताई, हे घर माझं आहे. या घरातील माणसं देखील माझे आहेत आणि त्यांच्या जर केसाला धक्का लागला तर मी ते ऐकून घेणार नाही. आणि लगेच आता सीताई म्हणते की शिवा अगं तुला काही झालं असतं तर. तेवढ्यात हात जोडून आता शिवा म्हणते की सीताई मला माफ करा, पण मगाशी ना मला खूप राग आला होता. लक्ष्मण म्हणतो की अगं शिवा, यामध्ये तुझी काही चूक आहे नाही, तू कशाला माफी मागतेस? लक्ष्मण म्हणतो की तुझी काही चूक नाही शिवा, ही सगळी चूक त्या सुहासची आहे. तर कीर्ती म्हणते, काका प्लीज आता माझ्यासमोर त्याचं नावसुद्धा घेऊ नका. कीर्ती म्हणते की यापुढे तो मला माझ्या आयुष्यातसुद्धा नको आहे. भाऊ म्हणतात, शिवा आपण त्याला पोलिसाच्या ताब्यातसुद्धा दिलं असतं,
तू खरं बोलते, तो आता आपल्या या घरात सुद्धा नकोय. आणि लगेच आता भाऊ म्हणतात, वा शिवा, आत्ता सगळ्यांना कळलं की तू कोण आहेस ते, आणि तू असताना या घरावर कधीही संकट येऊ शकत नाही, असे म्हणत पुन्हा भाऊ शिवाचं कौतुक करतात. तर शिवाने आता सुहासचे सत्य समोर आणून सुहासचा पर्दाफाश केलेला असतो आणि सुहासला जिवंतपणे यमाचा दरवाजा दाखवून सुहासचे थोबाड फोडलेले असते आणि सुहासची शिवाने केलेली असते ती कुत्र्यासारखी धुलाई. तर कशी वाटली शिवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.